पुढच्या बातमीकडे पटकन वळूयात। पुढची बातमी आहे प्रज्ञा सातव यांच्या संदर्भातली। प्रज्ञा सातव यांनी हातची आमदारकी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणलाय। 5 वर्षाची काँग्रेसने दिलेली आमदारकी सोडून प्रज्ञा सातव या गेल्यात भारतीय जनता पार्टीमध्ये आणि यामुळे विधान परिषदेत काँग्रेसची संख्या घटली आहे। याचा थेट परिणाम झालाय तो सतेज पाटील यांच्या विरोधी पक्षनेता होण्याच्या स्वप्नावर। ते स्वप्न आता भंगलंय। काँग्रेसला हवी असलेली अपेक्षित संख्या घटली आहे। काँग्रेसची संख्या 8 वरून आता 7 वर आली आहे आणि परिणाम स्वरूप विधान परिषदेमध्ये आपल्या बळावर विरोधी पक्षनेता होण्याच्यासाठी सतेज पाटील यांचा दावा मजबूत राहिलेला नाही। दरम्यान आपल्या निर्णयाच्या बद्दल प्रज्ञा सातव काय म्हणतात आणि त्यावर संतापलेले नाना पटोले काय म्हणतात ते ऐका। आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही ह्या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्यासोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे जोराने कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे त्याला लोकशाही मान्य नाही। असं या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल, पण झालेली घटना हे चुकीची आहे।